नमस्कार. म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोग आचारसंहितेमुळे लॉटरी पुन्हा लांबणीवर पडणार अशी चर्चा सुरू होती. पण आता या प्रकरणात थेट पुणे म्हाडाचे अध्यक्ष स्वतः लक्ष घालत आहे. नेमकं काय घडले, लॉटरी कधी लागणार आणि आचारसंहिता शिथिल केली जाणार का, काय निवडणूक आयोग निर्णय देणार आहे? चला तर मग सविस्तर माहिती पाहूया. म्हाडा पुणे मंडळाची लॉटरी सतत झालेल्या विलंबामुळे आधीच चर्चेत होती. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू असताना कोणतीही नवीन योजना, लाभ किंवा प्रक्रिया जी मतदारांवर परिणाम करू शकते ती तात्पुरती थांबवली जाते. याच कारणामुळे म्हाडाच्या लॉटरीची सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता या प्रकरणात एक महत्त्वाचा ट्विस्ट आला आहे. पुणे मंडळाचे अध्यक्ष यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेले आहे. या पत्रामध्ये म्हाडा लॉटरीचा निकाल जाहीर करण्यासाठी विशेष परवानगी द्यावी अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की ही लॉटरी थांबवली तर हजारो सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न लांबणीवर पडू शकते किंवा ही लॉटरी जी आहे ती अटकून राहू शकते. म्हणूनच ही प्रक्रिया प्रशासकीय स्वरूपाची असल्याने तिला मुभा द्यावी अशी विनंती आयोगाकडे करण्यात आली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, निवडणूक आयोगाला असा निर्णय घेता येतो का? उत्तर आहे होय, पण काही अटींसह. निवडणूक आयोग हे तपासतो की लॉटरी प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्याआधी सुरू झाली होती का? ही नवीन योजना आहे की नियमित प्रक्रिया आहे? यामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा होणार नाही ना? ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि प्रशासकीय आहे का? जर आयोगाला हे समाधानकारक वाटलं तर लॉटरी काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आता सोडत कधी लागणार? सुरुवातीला लॉटरीचा निकाल हा 16 किंवा 17 डिसेंबरला अपेक्षित होता. त्यानंतर सतत पोर्टलवर सुद्धा ह्याच्या डेट ज्या आहेत त्या बदलत गेल्या आणि अशाच प्रकारे तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे तो पुढेच जात गेला. आता जर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला तर काही दिवसांमध्ये सोडत काढले जाण्याची शक्यता आहे. याची शक्यता तर जास्त आहे की येत्या 2 दिवसांमध्ये याचा निर्णय जो आहे तो निवडणूक आयोग देऊ शकतो. तर म्हाडा पुणे लॉटरीबाबतची ही होती संपूर्ण अपडेट. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. निवडणूक आयोगाचा निर्णय येताच आम्ही सर्वात आधी तुम्हाला अपडेट्स देणार आहोत. धन्यवाद.